आजी तुम्ही मला सांगा ही दिंडी किती वर्षापासून तुमच्याकडे येते? 35 वर्ष झाली पूर्ण. आणि या दिंडीचं जेव्हा तुम्ही दिंडी आली पहिल्या वेळेस तेव्हा किती लोक यायची इथं? 11 पहिल्यांदा 11 आलते. 11 आलते. 11 आलते. आणि मग तुमच्याकडे सगळी व्यवस्था होती की जेवणाची वगैरे? तुम्ही कसं काय झालं होतं मग? माऊलीने केली आता. माऊलीने केली. आता सांगायचं आणि तुमचं वय किती आहे आता? 85. 85 वय. आणि किती वर्षापासून तुम्ही आता दिंडीला जेव घालताय? 35 वर्ष झाली. आणि मला सांगा महाराज की तुम्हाला स्वामींचा काय अनुभव आलेला आहे? एवढ्या दिंडी मार्गात जी कोणालाच नसन आला तेवढा मलाच आलाय. काय सगळ्यात सांगा? मोठा अनुभव सगळ्यात. कारण माझ्याजवळ मलाच खायला नव्हतं. हा दिंडीच्या वारकऱ्यांना द्यापुरतं त्यांनी दिलं म्हणून मी घालतो, नाही तर काही नव्हतं आपलं. काही नव्हतं. हे सगळं ते स्वामींच्या कृपेने. कृपा ही. हा का? हा मुलगा हा किती वर्षांनी झालेला आहे? हे मला तसं 21 वर्षानंतर झालाय पहिलं लग्न होऊन. हो का? त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे भक्ती केली होती? काय केलं होतं? भक्ती काय नाही, पहिल्या प्रथम ताराचंद बाबा आले. हा म्हणजे 11 माणसाची दिंडी जीव घालता का? तर म्हणलं आता आमचीच पंचायत पण घालूच. बर. सुरुवातीला 11 माणसाची दिंडी घातल्यानंतर मग वाढत गेली ना, आमचं बी वाढत गेलं. त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही आता. जशी जशी दिंडी वाढत गेली तस तुमचं आमचं बी इकडं वाढत वैभव वाढत गेलं. भरपूर मग आता झालं. तुमचं असा विचार आहे का याच्यानंतर परंपरा चालू ठेवणार आहे की तुम्ही? हवा मग त्याच्यामुळे तर हे आम्हाला प्रसादच दिला. हे तुम्हाला प्रसाद मिळाला. हा आता तुमच्या नंतर हा चालू ठेवणार आहे. तुझं काय नाव आहे बाळा? शिवराज. हं? शिवराज. नारायण नारायण. नारायण. कितीला आहे तू? आणि बाळवडीत. हा का? हे कोण तुझ्या हातामध्ये कोणाचा फोटो आहे? महाराज. महाराजांचा. रोज पाया पडतो का तू त्यांच्या? हं? हा. मग म्हण जय शंकर स्वामी म्हण. शंकर स्वामी. महाराज की जय. जय महाराज की जय. मावशी तुम्ही आता मला सांगा, तुमचा मुलगा आहे? हा. काय आला तुम्हाला अनुभव सेवा करताना महाराजांची? हे झालं ते सांगायचं तुम्ही. काय काय झालं सांगा? आम्हाला चांगलं वाटतं ही दिंडीला. दिंडी आल्यानंतर सगळी व्यवस्थित सेवा, आनंद वाटतो. हा चांगलं वाटतं. आणि आता इथून दिंडी गेली तर तुम्हाला काय वाटेल? नाही आम्हाला कसं तरी वाटतंय ना दिंडी जाताना. असं वाटतं इथंच त्यांनी राहावं. हं? अशा पद्धतीने ही मुलगी तुमची. तुला काय वाटतं? छान वाटतं मला. तू काय करते? छान वाटतं का तुला? महाराजांची सेवा करते का रोज? पाया पडती? या कोणी आता तुमच्या या वर्षी पंगत त्यांच्याकडे आहे. माझ्याकडे तुमच्याकडे होती? म्हणजे अशी तुम्ही परंपरा चालू ठेवलेली. अशा पद्धतीने या कोणतं गाव आहे? गुळसोळी गावामध्ये, गुलछडी गावामध्ये अखंड 65 वर्षापासून ही परंपरा, नाव काय माऊली, आवटे परिवारांनी या अन्नदानाची सेवा चालू ठेवलेली. अखंड हरिनाम म्हणजे घेतच ही सेवा चालू ठेवलेली. आणि याच्यानंतर पण हा प्रसाद रूपी जो मुलगा झालेला आहे नारायण, ही 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 सेवा हा चालू ठेवणार आहे. आणि यांची पण इच्छाशक्ती अशी आहे की ही दिंडी आमच्याकडे कायम यावे आणि प्रसाद घ्यावा. आणि ताईंचं म्हणणं आहे की आम्हाला ही दिंडी इथून गेल्यानंतर खूप वाईट वाटतं. त्यांना असं वाटतं की दिंडीने इथं थांबावं, पण आम्ही पुढच्या वेळेस प्रयत्न करू की जास्तीत जास्त इथं वेळ थांबावं. हा मुलगा स्वामीची कृपा झाला. स्वामीला आणि हा जो मुलगा आहे हा स्वामींचाच आशीर्वाद आहे, म्हणून त्याचं नाव नारायण ठेवलेलं आहे. जय हरी माऊली.